नमस्कार मंडळी. तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी काय बनवणार आहे. तर येस, मोहानाचं नेकलेस पेंडंट. सो माझ्या मुलीचा स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस आहे आणि त्याच्यासाठी मी अगदी मस्त असा मोहानाचा ड्रेस बनवलेला आहे. परंतु त्याचं मी शूट करायला विसरले, म्हणजे खूप घाईमध्ये आणि जरा गडबडीमध्येच तो मी ड्रेस बनवला. तर म्हटलं चला आता आपण मोहानाचं पेंडेंटच बनवूया, त्याचा ॲटलिस्ट त्याचा तरी व्हिडिओ शूट करूया. सो मोहानाचं पेंडेंट बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मोल्डेड क्ले. ओके, सो तुम्हाला इझिली अवेलेबल असं सर्वांना माहीतच असेल, मला त्याच्यासाठी काही वेगळं इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही. सो थोडंसं मोल्डेड क्ले घेऊन तो व्यवस्थित त्याला आपण ओव्हल असा शेप देणार आहोत. ओके, ओव्हल शेप दिल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की मोहानाचं जे पेंडेंट आहे ते वरून सिल्वर आहे. तर सिल्वर देण्यासाठी हा जो वरचा सिल्वर पार्ट जो तुम्हाला दिसतोय साईडला, तो एक असा एम्बॉसिंगमध्ये आहे. तर त्याच्यासाठी मी वेगळं क्ले घेऊन तो वेगळा असा तिथे काही पॅच मी लावणार नाही. तर मी जे ओव्हल बनवलेलं आहे त्याच्यावरतीच माझ्याकडे जे अवेलेबल टूल्स आहेत त्याच्या मदतीने तुम्ही बघू शकतात मी कशा कशा गोष्टीचा वापर केलेला आहे. सो त्याच्या मदतीने मी एक असा एम्बोसिंग असा इफेक्ट तिथे देणार आहे आणि माझ्याकडे एक नेलचं टूल आहे, त्याच्या हेल्पने मी ते प्रेस करून तो थोडासा असं त्याला उभार देणार आहे, म्हणजे जेणेकरून जे पेंडेंटची जी डिझाईन आहे ती ॲटलिस्ट तिथे व्यवस्थित यायला हवी. ओके, त्यानंतर हुक. पेंडेंट दोरीमध्ये घालण्यासाठी एक कुठलं तरी हुकची तुम्हाला आवश्यकता लागेल. सो असे हुक्स तुम्हाला इझिली अवेलेबल असतात किंवा मग तुम्ही त्याला होल करू शकता. जे क्ले आहे जेव्हा तो सॉफ्ट असतो तेव्हाच तुम्ही एखाद्या टूथपिकच्या मदतीने त्याला असा मोठा होल करू शकता. पण हे जाड असल्यामुळे ते थोडंसं कुठेतरी गोंधळ होण्याची शक्यता आहे. सो त्यामुळे तुम्ही जर असं हुक जर तुम्हाला कुठे मिळालं, आय थिंक ते इझिली ऑनलाईन पण मिळतात किंवा क्राफ्टच्या स्टोअरमध्ये पण तुम्हाला मिळतील. किंवा तुमच्याकडे जर असं जुनं कुठली गोष्ट असेल तर त्याचा काहीतरी जुगाड करूनही तुम्ही एखादं जर तुम्हाला हुक हवं असेल तर तुम्ही ते करू शकतात. तर थोडासा जर आपण विचार केला तर आपण खूप काही गोष्टी स्वतःच घरी आपल्या जुगाडू माइंडच्या मदतीने बनवू शकतो. सो आता मी थोडंसं तिकडे जे आपलं माझे टूल्स बघा हां. सर अशा घरगुती टूल्सच्या मदतीने मी माझं मोहानाचं पेंडेंट काहीतरी असं रँडम डिझाईन जसे त्या पेंडेंटवरती आहेत त्याप्रमाणे करून थोडंसं बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आता माझं जो हे आहे पेंडेंट आहे ते सुकलेलं आहे. ओके, हार्ड झालेलं आहे. सो आता आपण त्याचं आता दोरीसाठी माझ्याकडे काही ब्राऊन ऑप्शन नव्हतं आणि मला सडनली आठवलं की माझ्याकडे एक पेपर थ्रेड असतात तशातले थ्रेड आहेत आणि लकीली ब्राऊन थ्रेड मला मिळाला. सो तो थ्रेड मी इथे वापरलेला आहे. ओके, तर तो थ्रेड घेऊन त्याच्यामध्ये मी व्हाईट मोती घालणार आहेत. आता एक पेंडेंटपासून एका ठराविक अंतरावर तुम्ही 2 नॉट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर मोठ्या नॉट हवं असतील तर एकावर एक अशा 2 नॉट करून ती नॉट थोडीशी जाडी करून तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज जरी एक नॉट घेतली तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये आपण व्हाईट पर्ल्स घालणार आहोत आणि वरती अजून एक नॉट घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण 2 पर्ल्स आणि नॉट जे आहेत ते करणार आहोत. ओके, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे एकदम सोपं आहे, एवढं काही जास्त जड नाही आहे. ओके, तर त्यानंतर आपला पुढील पार्ट असेल कलरिंगचा. आता कलरिंगसाठी मी मस्त मोबाईल लावला माझ्या स्टँडला आणि मी विसरले बटन दाबायला. तर माझा ऑलरेडी ब्लॅक पेन करून झालेला. आता मी ब्लॅक पेन का केलं तर खाली ब्लॅक पेन आणि वरती मी सिल्वर डस्ट जी पावडर असते तुम्हाला मी दाखवलं आहे. सिल्वर डस्टिंग जे असते ते ब्रशच्या साहाय्याने मी त्याला पेंट केलेला आहे, जेणेकरून जो ब्लॅक कलर आहे तो बघा कसा म्हणजे त्याचा इफेक्ट आलेला आहे. सो आधी ब्लॅक कलर मी त्यासाठी दिला की जेव्हा सिल्वर कलर आपण देणार तेव्हा तो ब्लॅक कलर जे मी डिझाईन केलेले आहे तो तसाच राहणार आणि फक्त वरती सिल्वर कलर राहणार. आणि ब्लू कलरसाठी देखील सेम मी मायका वापरलेलं आहे. माझ्याकडे प्रॉपर डस्ट नव्हती, सो माझं जे सोप मेकिंगचं जे मायका पावडर आहे ते मी वापरलेलं आहे आणि तोही व्यवस्थित लागलेला आहे.
परंतु इकडे थोडासा कलर डिफरंट आलेला आहे आणि आय थिंक तेवढं चालतं. सो ब्लू मायका आणि सिल्वर डस्ट. त्यानंतर पुढे मी त्याला वॉर्निश, जे आपलं डेकोरेटिव्ह वॉर्निश असते ते दिलेलं आहे. कारण तो सिल्वर जो मायका आहे, जी डस्ट आहे, ती पूर्णपणे हातात घेतल्यावर हाताला लागायची शक्यता आहे. त्यामुळे थोडंसं थांबून ब्रश पूर्णपणे धुवून तो वाईप करून चांगला, त्यानंतर मी त्याला जो वॉर्निश आहे ते मारले, जेणेकरून आपला कलर आहे तो फिक्स राहील. सो आपलं पेंडंट रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. त्याप्रमाणे मागे जो तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये मोआनाचा क्राऊन दिसतो तोही मीच DIY केलेला आहे. आणि फायनल लुक आपण पुढे बघणार. टाडा, दिस इज अ फायनल लुक. तर हा पूर्ण ड्रेस विथ ऑल एक्सेसरीज मी बनवलेले आहेत आणि तिचा फॅन्सी ड्रेसही चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. अजूनही फॅन्सी ड्रेसचे रिझल्ट आलेले नाहीत. सो जेव्हा ते येतील तेव्हा मी तुम्हाला नक्की कळवेल. ओके, सो थँक्यू फॉर वॉच. त्याचप्रमाणे माझे दुसरे व्हिडिओजही नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच वन्स अगेन.